मित्रांनो, हॉकिन्सचं भविष्य आता एका धाग्यावर टांगलेलं आहे. वेकनाचं सावट संपूर्ण शहरावर पसरत चाललंय आणि आता प्रश्न हाच पडतो की वेकना जिंकणार की आपली गँग त्याला कायमचं संपवणार. स्ट्रेंजर थिंग सीझन 5 व्हॉल्यूम 2 अखेर प्रदर्शित झालाय. या भागात अशा काही गोष्टी उघड झाल्या आहेत की ज्याने आपल्या सगळ्यांच्याच थिअरीज बदलतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत या भागाचा सविस्तर मराठी रिव्ह्यूज. पण पुढे जाण्याआधी मी एक वॉर्निंग देतो की ह्या व्हिडिओमध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात. आता व्हॉल्यूम 2 मध्ये एकूण 3 भाग आहेत. व्हॉल्यूम 1 जिथे संपला तिथूनच गोष्ट पुढे जाते. हॉकिन्स शहर आता पूर्णपणे अपसाइड डाऊन मध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे. आता या भागात आपण पाहतो की मॅक्सला वाचवण्यासाठी आणि वेकण्याचा खात्मा करण्यासाठी पूर्ण टीम एकत्र येते. पण महत्वाचं आकर्षण ठरतं तो म्हणजे की विल बायर्स. विलन वेगनासोबतचं असलेलं त्याचं जुनं नातं आणि त्याच्या वाढलेल्या शक्ती या भोवती या भागाचं पूर्ण स्टोरी लाईन फिरत असते. कथेचा वेग थोडासा स्लो आहे. या येणाऱ्या मोठ्या युद्धाची ही पूर्वतयारी असणार असं आपल्याला जाणवतं. आता बोलूया प्लस पॉईंट बद्दल. पहिला आहे व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे CGI. नेटफ्लिक्सने या सीझनवर पाहण्यासारखा पैसा खर्च केलाय हे आपल्याला स्पष्ट दिसतं. अपसाइड डाऊन मधील काही दृश्य आणि वेकनाचा माइंडस्केप हे पूर्ण डोळे विस्फरून टाकण्यासारखं आहे. आता दुसरं आहे विल बायर्सचा रोल. कित्येक सीझन पासून विल एक बॅकग्राऊंड कॅरेक्टर वाटत होतं, पण इथे तो खऱ्या अर्थाने हिरो म्हणून समोर येतो. त्याची भीती आणि त्याची ताकद याचं संतुलन हे नोअने पूर्णपणे उत्तमरित्या साकारले. आता काही भावनिक क्षण आहेत, जसं की स्टीव्ह आणि डस्टिनची मैत्री असो किंवा 11 आणि तिच्या भूतकाळाशी असलेली लढाई. हे क्षण आपल्याला त्या पात्रांमध्ये अधिक जवळ नेतात. पण सगळंच चांगलं आहे अशातला भाग नाही. काही गोष्टी मला पण खटकल्यात, जसं की पहिली म्हणजे कथेचा वेग. 7 तासाच्या एकूण सीझनमध्ये हे 3 एपिसोड असे आहेत की हे लिटरली असं वाटतं की लेंदी आहेत, खूप स्लो केलंय आणि निर्मात्याने फक्त 31 डिसेंबरची म्हणजे ग्रँड फिनालेची वेळ काढण्यासाठीची तयारी केलेली. आता दुसरी गोष्ट म्हणजे की पात्रांची गर्दी, कॅरेक्टर्सचं जे जम्बलिंग होतं. शोमध्ये एवढे कॅरेक्टर्स आहेत की स्क्रीन टाइम प्रत्येकाला तेवढा इनफ मिळत नाही. काही पात्रांची साईड लाईन आणि साईड प्लॉट्स आहेत हे मुख्य कथेपासून भरकट होतात. तिसरं आहे क्लायमॅक्स. जी क्लायमॅक्सची प्रतीक्षा असते की हा स्वतःहून काही ठोस उत्तरं देत नाही, उलट आपल्या शेवटच्या भागासाठी अधिकाधिक तात्काळ ठेवतो. तसं एक ओव्हरऑल बघायला गेलं तर 3 एपिसोड जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी खूप उत्तम आहेत, पण जे नॉर्मल ॲज अ सिरीज व्ह्युअर्स आहेत यांच्यासाठी हे 3 एपिसोड खूप लेंदी असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबरला काय होणार. व्हॉल्यूम 2 पाहिल्यानंतर असं वाटतं की 11 आणि वेकना यांच्यात होणारं युद्ध हे केवळ ताकदीचंच नसेल तर ते मानसिकतेचं पण असणार. विल बायर्स हा वेकनाचा अंत करण्यासाठी ही एक की ठरू शकते. तसंच एखादं महत्त्वाचं पात्र शेवटच्या भागात शहीद होण्याची भीती कायम आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण मरेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आता थोडक्यात सांगायचं झालं तर स्ट्रेंजर थिंग सीझन 5 व्हॉल्यूम 2 हा एक चांगला सेटअप आहे. यात इमोशन्स आहेत, थोडी भीती आहे आणि खूप सारा सस्पेन्स देऊन जातो. जर तुम्ही ह्या शोचे डायहार्ट फॅन असाल तर हा भाग तुम्ही मिस करूच नका. माझी रेटिंग या सिरीजला 5 पैकी 3.5 अशी असणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भाषेत अशाच रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला भेटूया आपण 31 डिसेंबरच्या महाफिनालीला. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या. धन्यवाद.